हरिओम. मी सुनील सिंह दत्तात्रय बडगुजर, वाघोली उपासना केंद्र, पुणे. माझा पुण्यातला एक अनुभव आहे. पुण्यात मी 2012मध्ये आलो. MBA वगैरे झालं माझं. परत मी 14ला औरंगाबादला गेलो. जॉबचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं मग मी इकडं परत पुण्याला 2017मध्ये पुण्यामध्ये आलो. पुण्याला आलो मग मला वाघोली, माझं जो लोकेशन होतं जॉबचं, मला वाघोली लोकेशन भेटलं. मग मी वाघोली उपासना केंद्र मी जॉईन केलं. मग जॉईन 1-1.5 वर्ष झालं सर्व्हिसला. मग बापूंना मी प्रार्थना करत राहायचो, बापू मला, म्हणजे मी भाड्याच्या घरात राहतो सध्या, मला इच्छा आहे की माझं स्वतःचं घर असावं आणि तू त्या घरात यावं, माझी अशी खूप इच्छा, म्हणजे एकदम आडतून मी बापूंना मी प्रार्थना करायचो कंटिन्युअसली. मग माझी तेव्हा परिस्थिती नव्हती, म्हणजे माझ्याकडे तेव्हा पगार पाणी खूप कमी होता. 20,000 असं 17-18-20,000 पगार त्यावेळेस मला होता. आता पुण्या सिटीमध्ये आपण त्या पगारात काय करणार एवढ्याशा पगारामध्ये. पण बापूंनीच माझ्याकडनं हळूहळू करून घेतलं की मी पार्ट टाईम बिझनेस करायचो, स्प्राऊट सप्लाय करायचो. तो बिझनेसचा सपोर्ट, काही जॉबचा सपोर्ट, अशा सपोर्टनुसार मी एक प्लॉट घेतला. म्हटलं बापू मला तुम्ही माझ्या घरात पाहिजेच. म्हटलं माझं जसं घर होईल तेव्हा तुम्ही मला घरात एंट्री. बापू कृपेनं मला सप्तगुरू सेवकाची मला संधी भेटली आणि मी ती सेवा बापू करू लागलो. मग हळूहळू प्लॉट घेतला, प्लॉटचं बांधकाम चालू केलं. त्याच्यानंतर लॉकडाऊन पडला तर जॉबचाही थोडा प्रॉब्लेम झाला. पण बापूंनी सांगितलं होतं की कोणत्याही गोष्टीला सोर्स पाहिजे, म्हणून माझ्याकडं एक बिझनेसचा एक सोर्स होता. तो बिझनेस जॉबचा, लॉकडाऊनमुळे जॉब मला 50% सॅलरी तेव्हा भेटायची. पण त्या बिझनेसच्या सपोर्टने मला जास्त बिझनेस, म्हणजे त्यावेळेस त्या पार्ट टाईम बिझनेस मला खूप सपोर्ट केला. त्याच्यामुळं माझं लॉकडाऊनमध्ये पण घराचं काम हळूहळू चालू राहिलं. आणि तिथं घरं फक्त मोजून 2-3 घरं होते ना, असं एक जंगलासारखं होतं. आता म्हटलं बापूमुळं मी डेअरिंग केली, म्हटलं आहेत आपल्यासोबत बापू, आपल्याला काही अडचण नाही. लकीली म्हणजे काम झालं घराचं. परत घराचं काम झालं आणि बापूंचं वेळच माझ्याकडे आली की सुनील सिंह तुमच्याकडे बापू येणार आहेत. म्हणजे असा आनंद, म्हणजे घराचं काम झालं आणि बापूची माझी पूर्ण इच्छा कंप्लीट केली. बापू म्हणजे धन्यवाद कसं म्हणून, माझ्याकडे शब्दच नाहीत तुला की धन्यवाद कसं, माझ्याकडे काही शब्द नाही. म्हटलं बापू की मी जसं म्हटलं तू तसं करून घेतलं, म्हटलं माझ्याकडनं बापू एकदम अल्टिमेट. आणि बापू माझं घरात जसं काम आले तसे बापू माझ्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बापू माझ्याकडे आलेत. बापू म्हटलं खूप अंबदने बापू म्हटलं खूप म्हणजे. आणि बापू असल्यामुळं आजूबाजूला घरं तर काहीच नव्हती. बापू असल्यामुळं मला कोणत्याही गोष्टीची भीती नव्हती. आणि आमचा बिझनेस जो होता तो आम्हाला 3-4 वाजता उठावं लागतं. आणि बापू असल्यामुळे आम्हाला ती भीती काहीच नव्हती म्हणजे आम्ही कधी पण उठायचं. आजूबाजूला काही चोरं वगैरे, चपाटी, ह्या गोष्टीचा असा प्रॉब्लेम होईल, मग तसं काहीच बापूंनी घडून दिलं नाही. बापू म्हटलं किती, म्हणजे कसं धन्यवाद मानू म्हटलं बापू तुला, की म्हणजे माझी इच्छा पण पूर्ण केली आणि एवढ्या कोरोनाच्या काळात बापू माझ्याकडे राहिलेत. म्हटलं खूप अंबदने बापू राया. आणि आता म्हणजे आता जर आजची कंडिशन जर बघायला गेली तर तो माझा एरिया पूर्ण भरलेला आहे. आजूबाजूला पूर्ण घरं सर्व आहेत, एकदम व्यवस्थित आहे. बापू कृपेने खूप म्हणजे खूप व्यवस्थित काही चाललं आहे. अनुभव तर सांगायला म्हणजे भरपूर काही आहेत, थोडा वेळ पुरणार नाही. हरिओम श्रीराम अंबदने.